मित्रांनो, समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं जे काम करतं ते म्हणजे पोलीस प्रशासन. आणि आपल्या बीडमध्ये सिंगम म्हणून ओळख असलेले जे पोलीस निरीक्षक आहेत ते म्हणजे प्रवीण कुमार बांगर सर. हे आज आपल्या प्राईम मराठीच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांचं आपण स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. पोलीस प्रशासन म्हणजे शिस्त लावणारं एक प्रशासन. तर प्रथम आपण जी ही पॉडकास्ट सुरू करणार आहोत तर आपण वैयक्तिक पर्सनल प्रश्नांऐवजी प्रोफेशनल प्रश्नांपासून सुरुवात करणार आहोत. तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही प्रोफेशन म्हणून पोलीस हे क्षेत्र निवडलं, हे ठरवून निवडलं की कसं, त्यामागची भूमिका का? माझं नाव प्रवीण कुमार युवराज बांगर, पोलीस निरीक्षक, सध्या शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड या ठिकाणी मी गेले 4 महिन्यापासून कार्यरत आहे. सर, आपण मला पहिला प्रश्न विचारला, सिंगम वगैरे काय नसतं. सिंगम हे फक्त चित्रपटामध्ये दाखवलं जातं. चित्रपट आणि वास्तव यामध्ये खूप फरक आहे. आपण म्हणलात की हे क्षेत्र आपण कसं निवडलं. मी एक खेडेगावातला विद्यार्थी, खेडेगावातला मुलगा आहे. खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना नोकरी हा त्याचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा, शिक्षण घेत असताना डोक्यात असणारी त्याची ही कल्पना. कुठलीही नोकरी मिळावी. आणि माझं जे गाव आहे बांगरवाडी, हे डोंगर दऱ्यामध्ये असणारं माझं गाव. माझं शिक्षण बार्शी, येरमाळा, त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी झालं. आणि शिक्षणाच्या माध्यमातून उद्या आपण स्वतःच्या पायावर उभा राहू ह्या हिशोबाने आम्ही कोल्हापूरला जाऊन शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी तयारी केली. आणि त्या तयारीच्या हिशोबाने शिक्षणाच्या माध्यमातून माझा इकडे सहज त्याने झालेलं हे माझं पोलीस खात्यातील हे काम आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला रुजू झाले त्यावेळेस आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला या क्षेत्रामध्ये अडचणी आल्या असतील, कारण प्रत्येक क्षेत्र हे नवीन असल्यावर अडचणी ते येतात. तर त्या अडचणींना तुम्ही फेस कसे केले? सगळ्यात महत्वाचं की मला ज्या माझ्या मित्रांनी कोल्हापूरला नेलं, संतोष दराडे म्हणून, तो त्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये नोकरीला होता. व्यायामाची आवड माझ्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना पूर्वीपासूनच आहे. माझे भाऊजीही कोल्हापूर या ठिकाणी होते. आणि कोल्हापूर हे आई जगदंबेचं ठिकाण आहे. आम्ही निर्व्यसनी शिक्षण आणि व्यायाम हे आमचं रुटीन काम, आणि त्यानुसार आम्ही घडत गेलो. आणि मला पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी यश पण मिळालं. परंतु मी जी सुरुवात केली पोलीस खात्याची, जी मी सुरुवात माझी 1 पासून केली. म्हणजे मी सुरुवातीला पोलीस अंमलदार म्हणून, पोलीस कर्मचारी म्हणून मी या खात्या सेवेत आलो होतो. म्हणजे हे आम्हाला माहित नव्हतं, आम्ही तुम्हाला पोलीस निरीक्षक म्हणूनच ओळखतो, हे त्यामध्ये. आता त्यामधला दुसरा म्हणजे महत्वाचा प्रश्न, यश मिळवण्यासाठी कोणते गुण प्रत्येक व्यक्तीच्या अंगात असतात? सगळ्यात महत्वाचं काय की विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपण एखादा घोडा असतो, ते घोड्याला दोन्ही बाजूला झापड लावलेले असतात. जोपर्यंत त्याचं शिक्षणाचं वय म्हणजे 20 ते 25 वर्ष वयापर्यंत, म्हणजे 10वी, पहिली ते 10वी, 10वी ते 12वी, आणि 12वीच्या नंतर जे ते 3 टप्पे आहेत पदवीधरांचे, ते आपण कुठेही लक्ष न देता फक्त अभ्यास, आपलं रुटीन काम आणि आरोग्य सांभाळणं, यातून जर एखादा विद्यार्थी गेला तर तो निश्चितच आपल्या स्वतःच्या पायावर किंवा आपल्या कल्पनेप्रमाणे तो त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये सर्वात मोठी उपलब्धी तुम्हाला कधी मिळाली आणि ती कशी मिळाली? सगळ्यात महत्वाचं कोल्हापूरचं वातावरण खूप छान होतं. मी आत्ताच बोललो की आई महालक्ष्मीची कृपा. कोल्हापूरमध्ये सर्वच, कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा खूप छान आहे. माझं रहिवाशी मी तिथेच, माझं एम्प्लॉयमेंट तिथेच. आणि योगायोगाने छत्रपती संभाजी महाराजांची माझी भेट झाली. आणि महाराजांच्या शाबासकीनं आणि महाराजांच्या एक प्रेरणेनं आम्ही इथपर्यंत, आणि नोकरीमध्येही मला महाराजांमुळं खूप, त्यांच्याकडे बघून आम्हाला ह्या खात्यामध्ये यावंसं वाटलं. म्हणजे आता कोल्हापूर हे मुळातच शिवाजी महाराज असो, छत्रपतींचा इतिहास लाभलेला शहर असो, म्हणजे कुठेतरी संस्काराचे जडणघडण कोल्हापूर या शहरामध्ये तुमच्यावर झाली असं म्हणतात. बरोबर आहे, एकदम बरोबर. आज जर या क्षेत्रात यायचं असेल तर तरुणासाठी तुम्ही काय? तरुणांनी एकच करणं गरजेचं आहे की आपल्या सगळ्यात महत्वाचं, आपल्या आईवडिलांचं जे काही ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे.
त्या मेहनती करता तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे, तुम्ही निर्व्यसनी पाहिजे आणि तुमचा दिवसाचा दिनचर्या जी आहे ती तुम्ही ठरवली पाहिजे की बाबा आपण हा अभ्यास केला पाहिजे आणि चांगले शिक्षक, चांगले मार्गदर्शक हे आवश्यक आहेत. त्यामुळे आपण योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली आपला रुटीन व्यवस्थित पाहिजे. आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बीडमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहात. बीडला सध्या आपला एक कलंक लागला, जो नाहीये पण लागला आहे की कुठेही बीडचं नाव हे गुन्हेगारीच्या क्षेत्रातच चर्चिलं जातं. मात्र बीड हा सर्वांगीण कामामध्ये अग्रेसर असलेला माझ्या दृष्टीने आहे. तुम्ही याकडे कसे? मी ज्यावेळेस कॉलेजला होतो कोल्हापूरला, त्यावेळेस मला असं जाणवतं की बीड जिल्ह्यातील कुठल्या तरी भागातील एक तरी व्यक्ती चांगल्या कॉलेजला D.Ed असेल, B.Ed असेल किंवा MPSC ची तयारी करण्यासाठी, माझा काही ह्या बीड जिल्ह्यामध्ये जास्त संपर्क नव्हता. असं जे आपण आता म्हणताय आणि असं जे वातावरण आहे ते माझ्या दृष्टीने तर एकदम चुकीचं आहे. खूप लोक छान आहेत, शिक्षणाचं वातावरण आहे. बीड हा जरी आपण म्हणले की ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, परंतु ह्या जिल्ह्यामधून बरेचसे असे विद्यार्थी उच्च पदावर आहेत, त्यांची विचारसरणी उच्च आहे. काही थोड्या मोठ्या घटनेमुळं बीडचं नाव चर्चिले जाते, परंतु असं नाहीये. बीड हे एकदम सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित लोकांचा जिल्हा आहे. आता आपण तुमच्या पर्सनल लाईफ जी आम्हाला माहित नाही, आम्हाला फक्त पोलीस निरीक्षक बांगर साहेबच माहित, पण की बाबा एक व्यक्ती म्हणून बांगर साहेब काय आहेत. तर मी पाहिल्यानुसार बांगर साहेबांना पहिली आवड म्हणजे जिम. तर याबद्दल तुमचं काय? लहानपणापासूनच आम्ही खेडेगावातील असल्यामुळे पोहणे, सुरपाट्या खेळणे, दूध पिणे, जनावराकडे जाणे, तलावामध्ये पोहणे, मासे धरणे हे आमचे अंगजत गुण आहेत. त्यामुळे व्यायामाची आवड माझ्यासारख्या माझ्या गावातील सर्वच विद्यार्थ्यांना आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेस गावामध्ये डबल भार, सिंगल भार, विहिरीत पोहणे, तलावात पोहणे अशा प्रकारचे छोटे छोटे छंद जोपासत शिक्षण घेत माझ्या गावातील सर्व मुलं, त्यामध्ये आम्ही सुद्धा आलो, असा हा आमचा छंदच होता. तुमचं बालपण ज्या गावात गेले त्या गावचं वातावरण आम्हाला नक्कीच आहे. माझं गाव खूप छान आहे. 5 तलाव आहेत. थोड्या थोड्या जरी जमिनी असेल तरी सध्या आता तलावामुळे सुपीक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आहे, व्यसनाचं प्रमाण कमी आहे. माझे बंधू गावातील पहिले IAS, दुसरे बंधू IRS, माझा दुसरा चुलत भाऊ आहे तो सध्या SP आहे. माझ्या गावातील प्रत्येक मुलं माझ्या भावकीतील असतील, माझ्या गावातील असतील, माझ्या समाजाचे असतील, बाहेर इतर समाजाचे असतील, माझं गाव हे सुसंस्कृत आणि प्रत्येकाला एकमेकाला मदत करणार आहे. मला निश्चितच माझ्या गावाविषयी अभिमान आणि गर्व वाटतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही फेज असतात, कुमार वय, तरुण वय आणि प्रौढ वय. तर तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येणारं असं कोणतं वय की ज्यामुळे की बाबा एक अगोदर गावात रमणारा तरुण किंवा युवा हा की बाबा एका प्रेरणेने उत्तेजित झाला आणि आपण एक लक्ष गाठलं, त्या प्रेरणेने काहीतरी. माझे आजोबा हे वारकरी संप्रदायामध्ये काम करत होते. वारकरी संप्रदायाचा वारसा माझ्या गावामध्ये नेहमी हरिपाठ, कीर्तन, भजन, सप्ताह आणि जे काही महंत येत होते ते गावची माझी परंपरा आहे. त्याच्यामुळे एखाद्या गुरुची सेवा करणं, चांगल्या विचारांचा रामायण, महाभारत अशा प्रकारचे त्या ठिकाणी सत्संग होत होते, तेही आम्ही ऐकायचो. त्या प्रेरणेतून आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा आदर्श घेतलेला आहे आणि साहजिकच त्या संस्कारातून आम्ही पण घडलेलो. आयुष्यात प्रत्येकाच्या कधी ना कधी अपयश येते. तुमच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये असो किंवा पर्सनल लाईफमध्ये कधीतरी अपयश आलं आणि त्या अपयशाने तुम्ही खचून न जाता नवीन जोमाने पुढे चालला, असा काही प्रसंग आहे? पदोपदी विद्यार्थी म्हणल्यानंतर अपयश येतच. काही सांगण्यासारख्या गोष्टी, काही न सांगण्यासारख्या गोष्टी, परंतु आपण जर नेहमी निश्चित प्रयत्न करत राहिलो तर त्यातून यश मिळत राहतं. मी फक्त त्याच पदावर अवलंबून न राहता मी पुढे अभ्यास केला. 1.5-2 वर्षामध्ये परत मी अधिकारी झालो आणि आज मी या पदावर आहे. तुमच्या अधिकारी होण्यात कुटुंबाची नक्कीच भूमिका असते आणि त्या भूमिकेवर तुम्ही आज ज्या पदावर आहात त्यानंतर तुम्हाला अभिमान देखील असेल, तर तुमच्या कुटुंबाची भूमिका कशी आहे?
माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आजोबांचा फार होल्ड होता. मी आत्ताच बोललो, लक्ष्मण त्यांना आदराने तात्या म्हणायचे, माळकरी पंढरपूरची महिनावारी करणारे. त्यामुळे ते आम्हाला नेहमी म्हणायचे की पोरांनो तुम्ही शिकलं पाहिजे, आपण शिकले तर तुमची पिढी सुधारेल, तुमच्यानंतर दुसरी पिढी सुधारेल, तुमचं पाहून बाकी इतर गावातील मुलं शिकतील आणि व्यसनापासून दूर राहा. हा माझ्या आजोबांचा संदेश असल्यामुळे आम्ही त्याप्रमाणे वागत गेलो. त्यांनी आम्हाला बोटाला धरून शिकवलं, त्यामुळे मी आतापर्यंत पण निर्व्यसनी आहे. आत्ताच आम्हाला समजलं आजोबा हे तुमचे प्रेरणादायी व्यक्ती आहेत, तसेच दुसरे रोल मॉडेल प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. मी मगाशीच आपल्याशी बोललो की मी कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घेतल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चितच व छत्रपती संभाजी महाराजांचा आमच्या जीवनावर त्यांचं मी बरेचसे बखर असेल, काव्य असेल, चरित्र असेल मी वाचलं. माझा मराठी विषय होता विद्यापीठामध्ये, शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विषय असल्यामुळे मी अवांतर पुस्तकंही वाचली, मी स्वतः नोट्सही काढायचो. आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या जीवनावर मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं पण केली. त्यामुळे त्यांच्या जीवनाप्रमाणे कमीत कमी आपण थोडंसं तरी घेता येईल ह्या अपेक्षेनं आम्ही ते करत गेलो. त्यामुळे निश्चितच माझं प्रेरणास्थान माझे हे महापुरुष आहेत आणि त्या महापुरुषामुळे माझं गाव हे घडलेलं आहे. आजही सुट्टीचा दिवस कसा घालवतात ते नक्की ऐकायला आवडेल. सुट्टी म्हणल्यानंतर मी पण हसलो, पण पोलीस खात्यामध्ये अधिकारी झाल्यापासून सुट्टी नाही. परंतु माझे आताचे जे पोलीस अधीक्षक नवनीत कावसाहेब आहेत ते आम्हाला सुट्ट्या देतात आणि तुम्ही फॅमिली सोबत बाहेर जा, वेळ घालवा असं ते आवर्जून आम्हाला म्हणतात. परंतु आम्हाला जरी सुट्टी दिली तरी बाहेर गेल्यानंतर आमचे फोन चालू राहतात. संध्याकाळी 12-1 वाजताही फोन करतात. पोलीस खात्यामधील पोलीस अंमलदार असेल किंवा पोलीस अधीक्षक असेल, जरी ते सगळे सुट्टीवर गेले तर त्यांचे काम हे बंद राहत नाही, त्यांचे फोन चालूच राहतात. त्यामुळे बायकांचे काही गोष्टी आम्हाला ऐकावं लागतात की तुमची सुट्टी असताना तुम्ही एवढे फोन घेता, तुम्ही हे काम करता. परंतु तो आपल्या कामाचा भाग आहे. त्या कामालाच आम्ही ईश्वर मानलेला आहे. आपल्याला जी अपेक्षा होती त्यानुसार आम्ही इथपर्यंत आलो किंवा ही नोकरी आम्हाला मिळाली, तर ती सुट्टी आहे तर ती आम्ही त्या हिशोबानेच एन्जॉय करतोय. म्हणजे कर्तव्यनिष्ठपणामुळे आपण कधी कधी आपल्या वैयक्तिक व्यक्तींसाठी, नात्यांसाठी वेळ देऊ शकत नाही, तरीही तुम्ही कर्तव्यनिष्ठ राहणं हेच कधीही म्हणजे पर्यायाने पहिला प्राधान्य देतात. असं त्याला बरोबर आहे. आता सोशल विषयांवर कारण आपण जी नोकरी करतो, जो पेशा आपला आहे हा समाजाच्या सेवेसाठीच आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या समाजात खूप मोठ्या समस्या पाहायला मिळतात. गुन्हेगारी वाढ, यामागे तुमच्या म्हणण्यानुसार का असं आहे, कारण आहे की ही गुन्हेगारी? सगळ्यात महत्वाची, गुन्हेगाराला कुठली जात नसते. गुन्हेगार हा विशिष्ट जातीतून कधी तयार होत नाही. परंतु आता आपण विषय काढला की सोशल मीडिया, प्रत्येकाच्या हातामध्ये कमी पैशामध्ये अँड्रॉइड मोबाईल मिळतात, नेटची सुविधा उपलब्ध आहे. चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी जास्त आपण त्याचे वाचन करतो आणि त्यातून ते घडतात. त्याला बेरोजगारी ही म्हणता येईल की, आणि व्यसनाचं प्रमाण, माणूस व्यसनामध्ये कुठल्याही पातळीला जाऊ शकतो आणि एखादा माणूस जर बेरोजगार असेल तोही कुठल्या पातळीला जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षण, निर्व्यसनी, बेरोजगारी असे बरेचसे घटक त्या गुन्हेगारीला कारणीभूत आहेत. म्हणजे माझ्या वैयक्तिक म्हणण्यानुसार की बाबा तुमच्याकडे गॅजेट आले, टेक्नॉलॉजी आली, पण तुम्हाला ते वापरायचे कसे ह्याचं ज्ञान नाही. बरोबर आहे. तरुण पिढी समाजासाठी काय करू शकते? तरुणांमध्ये काय पोटेन्शियल आहे तुम्हाला? तरुण हे आपल्या भारत देशाचे एक आधारस्तंभ आहेत. आपला भारत देशात प्रगतशील बनवण्यासाठी आपण निश्चितच हे तरुणांच्या हातात आहे. परंतु तरुणांनी सामाजिक भान ठेवून जर सगळ्या गोष्टी आपण अवलंबल्या, देशाविषयी आपण प्रेम ठेवलं किंवा आपल्या भारत देशाचं नाव कमी होऊ नये किंवा आपल्या भारत देशाचं नाव उंचावलं पाहिजे, याच्याकरता आपण काय केलं पाहिजे असं जर तरुणांनी मनामध्ये खुणगाठ बांधली तर निश्चितच तरुण आपलं यश संपादन करू शकतो किंवा आपल्या भारत देशाचं नाव उंचावू शकतो. चांगला समाज घडवण्यासाठी काय गुण आवश्यक? चांगला समाज घडवण्यासाठी माझं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे, मी बोललो पाठीमागे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की शिक्षण हे शॉर्टकट नाही.
तुम्हाला डायरेक्ट पदवीमध्ये पदवीधर नाही होता येणार, तुम्हाला पहिलीपासून शिक्षण घ्यावं लागणार. जो बेसिक आहे, बेसिक पासून सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही चांगलं शिक्षण घेणारा माणूस भारताचा चांगला नागरिक होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण याला पर्यायच नाही. आणि ते शिक्षण कॉपी मुक्त पाहिजे, ह्याबद्दल काय? कॉपी मुक्त तर पाहिजेच. माझं शिक्षण ज्या ठिकाणी झालं, कॉपी हा शब्द आम्हाला कधीही ऐकायलाही मिळाला नाही. आम्हाला एवढी काय मार्क नाहीत. 12वीला मला 70% आहेत. ग्रॅज्युएशनला मी शिवाजी विद्यापीठामध्ये 3 मेरिट स्कॉलरशिप घेतली. आमचा असा स्कोर काय एवढा भरपूर नाही, परंतु स्पर्धा परीक्षेची परीक्षा एकदाच दिली, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर दुसरी दिली, त्यातही माझं सिलेक्शन झालं. माझा म्हणण्याचा उद्देश काय, जो माणूस नॅचरल आहे तो 100% यशस्वी होणार, त्याला कॉपीची गरज नाही पडणार. जो शॉर्टकट करणार आहे तो कॉपी करेल. ज्याचा बेस पक्का आहे तो कुठेही लढू. हो. सोशल मीडियाचा समाजावर काय परिणाम? सोशल मीडिया एका दृष्टीने आपण जसं एखादं वाहन आहे ते दळणवळणाचं साधन आहे, तसं सोशल मीडिया सुद्धा हे दळणवळणाचं साधन आहे. एकमेकांचे विचार आचार आदान प्रदान करण्यासाठी पूर्वीच्या काळी लखोटा चिठ्ठ्या वापरत होते, परंतु आता मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे, याच्यामुळे तुम्हाला फास्ट कम्युनिकेशन होतंय. परंतु ते तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर त्याचा उपयोग आहे, परंतु तुम्हाला त्याचा वापरच चांगल्या प्रकारे करायचा नसेल तर ते निश्चितच त्या तरुणावर, त्या सगळ्या समाजावर त्याचे दुष्परिणाम होणार आहे, निश्चित आहे. तरुण म्हणून आजच्या पिढीला तुम्ही देशासाठी काय योगदान देणे अपेक्षित आहे त्याबद्दल काय? तरुणांनी फक्त माझं म्हणणं आहे की आपल्या महापुरुषांचा जर आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला, त्यांचं चरित्र, त्यांचे विचार, त्यांनी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलेलं त्यांचे लेख जर आपण वाचले आणि आत्मसात केले तर निश्चितच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होईल आणि त्याचा फायदा ही पूर्ण भारत देशाला होईल. पोलीस प्रशासन हे तर गुन्हेगारीवर आळा घालतच असते, परंतु समाजाने गुन्हेगारी कमी करण्यासाठी समाज म्हणून काय भूमिका घेणे? आता पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते समाजामधून आलेला एखादा, समजा मी आहे, समाजातूनच मी आलेलो आहे, तरी जर समजा आपल्याला गुन्हेगारी वृत्ती कमी करायची असेल तर सगळ्यात सुरुवात आपण घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्या मुलांना व्यवस्थित सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या पाहिजे. ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे, ह्या गोष्टी जर आपण घरापासून सुरुवात केली तर माझं मत आहे की पोलिसांची गरज पण नाही पडणार. पोलीस हा काय वेगळा समाज नाही, हा एका समाजामधून आलेला नाही, हा पूर्ण भारत देशामधून कुणाचे भाऊ आहेत, कुणाचे बहीण आहेत, हा वेगवेगळ्या रूपाने पोलीस प्रशासनामध्ये आलेला आहे. गुन्हेगारी कमी करायची असेल तर बेस असा आहे की त्याला शिक्षणाच्या जोडीला त्याला संस्कार पाहिजे, म्हणजे घरातूनच ज्ञान आणि संस्काराची गरज आहे. अपयश आले तर माणसाने कसे उभे राहा? अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणायचं. अपयश आलं तर खचून नाही जायचं. आपल्याला अपयश आले कशामुळे नेमकं आलंय त्याचा विचार करायचा, मार्ग शोधायचा. जर आपण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास पाहिला तर ज्यावेळेस पुरंदरांचा तह झाला, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेस तर सर्व डोळ्यासमोर अंधारच होता. महाराजांनी तेवढ्या अपेक्षेनं, कल्पनेनं आणि जिजाऊंच्या प्रेरणेनं आज एवढी मोठी मोहीम, सगळे किल्ले जाऊन सुद्धा, स्वतः नजर कैद असून सुद्धा ते परत रायगडावर आले. हे सगळ्यात मोठं आपलं महाराष्ट्राचं वैभव आणि भारताचं एक वैभव आहे. तर ते खचले नाहीत. नेमकं आपल्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण निश्चित ठेवल्या तर निश्चित आपण अपयशावर मात करून आपण स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करू शकतो. याचे जिवंत उदाहरण आहेत आपल्या महापुरुषांनी. म्हणजे अपयश आले तर हिंमत आणि धाडस हारायचं नाही, आणि ज्या चुका झाल्यात त्यांच्यावर त्या चुका कशा झाल्यात हे उत्तर शोधणे. बरोबर. तुमचा जीवन मंत्र काय तरुणांचा? मी सुरुवातीलाच बोललो की मी, माझा आदर्श तर माझे महापुरुष आहेत, परंतु माझ्या विद्यार्थी जे हे वय होतं माझं त्यावेळेस, मी सुरुवातीला नाव पण घेतलं. छत्रपती संभाजी महाराज जे कोल्हापूरचे आहेत, त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या आदर्शानं आम्ही इथपर्यंत आहेत. आत्मविश्वास कधी ढळू दिला नाही, व्यसनापासून दूर राहिलो. शिक्षण, रोज नवीन नवीन काहीतरी वाचन करणं,
एखाद्या गरीब माणसाला मदत करता आली तर 100% करणं, परंतु त्याला चुकीची गोष्ट करून त्याला म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम न करणे, हा माझ्या आजोबांनी शिकवलेला काही गोष्टी आहेत. आम्ही शेतकरी कुटुंबातील आहेत. गाई म्हशीचं शेण काढण्यापासून नांगर धरण्यापर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे गरिबी काय असते, शेतकऱ्यांचे काय हाल आहेत, त्यातून आम्ही हे शिक्षण घेतलं, त्यातून आमची ही नोकरी, हे सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे आमची पाय हे आमच्या जमिनीवरच आहेत. माझ्या गावातील सर्व विद्यार्थी, आपण कोणालाही विचारा, माझं जे बांगरवाडी गाव आहे प्रत्येक घराघरात नोकरीला आहे. त्याचा मला गर्व, अभिमान निश्चितच आहे. कधी कधी पोलीस प्रशासन म्हणलं की वरच्या अधिकाऱ्यांचा दबाव वगैरे येतो काही प्रसंगामध्ये. अशा वेळेस पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही एखाद्या सामान्य, की कारण आपण पहिल्यांदा ठरवू शकत नाही की हा गुन्हेगार, एखादा चुकून जरी आरोपी झाला तर त्या व्यक्तीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा? पोलीस प्रशासनामधले जे आमचे वरिष्ठ असतात ते मोठ्या पदावरचे असतात. खूप नॉलेज असतं त्यांना. काही खालच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की बाबा ते आम्हाला प्रेशर करतायत, परंतु त्या कामाच्या याच्यामध्ये ते त्यांचं कामच आहे, ते बॉस आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट ते आपल्याला बोलणारच आहेत. एखादं प्रशासन जर चालवायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला गोडी गुलाबीनं चालून नाही जमणार. तुम्ही स्वराज्याचा विचार केल्यानंतर रायगडावर पहा टकमक टोक आहे. बऱ्याच लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा दिल्या. प्रशासन किंवा स्वराज्य चालवायचं असेल तर ह्या काही गोष्टी होतच राहणार आहेत. शिस्त हे प्रत्येक गोष्टीमध्ये, तुम्हाला घरामध्ये जर शिस्त असेल, तुमच्या घरांचे जे करते तुमचे वडील असतील त्यांनी जर शिस्त ठेवली तर मुलगा बिघडणार नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आता यशाची व्याख्या सध्या काय झालंय समाजामध्ये? पैसा कमवणं म्हणजे यश, पण तुमच्या दृष्टीने यश म्हणजे काय? माणूस म्हणल्यानंतर अन्न, वस्त्र आणि निवार ह्या तिन्ही मूलभूत ज्या गरजा आहेत तर त्याला तर मिळणं गरजेचं आहे. कर्म करणं ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. आपण म्हणले यश म्हणजे पैसा, माझ्या दृष्टीने ते नाहीये. यश म्हणजे तुमचं नाव, माझ्या मताने तेही नाही. तुम्ही समाजामध्ये समाजाला काय देता, तुम्हाला देशाविषयी काय प्रेम आहे तुमचं, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व समाजाचा काय आहे, याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे असं मला वाटतं. म्हणजे आम्ही शाळेत असताना एक कविता ऐकली, देणारे देत जावे, घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. त्याप्रमाणे समजा की समाजामध्ये आपण समाजाचे काय देणे आहोत हे माणसाने जाणणं हे सर्व गिमिक आहे. बरोबर. आता बीडच्या तरुणांना, खास करून बीडच्या तरुणांना, कारण बीडच्या तरुण माझ्या मते तरी शिक्षणापासून, शिक्षण आहे पण ते त्या तत्वांचं नाही. शिक्षण हे फक्त बीडचा तरुण हा पुस्तकी ज्ञान घेतो, पण शिक्षण म्हणून ते एक वाघिणीचं दूध आहे असं आपण आत्ताच आपल्या चर्चा केली. त्यानुसार तरुणांसाठी तुमचा काय सांग? मी आता परवाच्या पोलीस भरतीला पाहिलं, आज 100-150 जागांसाठी 8,000 9,000 विद्यार्थी येतात. जो मेहनत करतो तो 100% लागणार. एकदा अपयश आलं तर त्याने खचून न जाता पुढच्या वेळेस तर तो लागणारच. म्हणजे जो प्रयत्न करतोय त्याला यश मिळणार आहे, ज्याला प्रयत्नच करायचे नाही त्याला यश तर मिळणार नाही. दुसरी गोष्ट, बीडच्या बाबतीत म्हणताय खूप बदल झालाय. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये पण उदाहरण सांगितले की बीड हा मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने सुद्धा. चांगल्या पदावरती, उच्च पदावरती या बीड जिल्ह्यातील अधिकारी आहेत. काही थोड्याशा गोष्टीने आपण म्हणल्याप्रमाणे नाव खराब होतं, तसं नाहीये. माझ्या हा दुसरा टर्न आहे बीड जिल्ह्यामध्ये. कमी वाईट अनुभव आले, चांगले अनुभव खूप आले. खूप चांगली लोक आहेत. आपण जसं चष्म्यातून बघावं तशी लोक आहेत. म्हणजे आपला दृष्टिकोन आपण त्याप्रमाणे आहेत. तुमच्या सर्व्हिस मधल्या अनुभवाबद्दल विचारणार आहोत की तिथे तुम्ही तात्काळ ऍक्शन घेणं गरजेचं होतं. चूक बरोबर काय, असा काही अनुभव आहे की बाबा की पुढचा व्यक्ती कोण आहे, पदाने असो पैशाने असो, यापेक्षा तुम्ही कर्तव्यनिष्ठेला मोलाचं स्थान दिलं आणि ऍक्शन केलं, अशा आम्हाला काही रंजक गोष्टी तुमच्या आयुष्यातील ऐकायला? मी माझ्या नोकरीमध्ये मुंबई क्राईम ब्रांच पण केली. अच्छा. कोल्हापूर केलं, जालना केलं, या ठिकाणी काम केलं. असे भरपूर प्रसंग येतात की आपल्याला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विचार करत असताना
आपण कायद्याचा विचार न करता त्या ठिकाणी आपल्याला ऍक्शन घेतली पाहिजे. गेल्या जिल्हा परिषदच्या आणि तुमच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही असे प्रसंग आले की आम्हाला ऑन द स्पॉट निर्णय घ्यावा लागले. कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असतील, परंतु कायदा व सुव्यवस्था व सार्वजनिक शांतता ठेवण्यासाठी एक प्रभारी अधिकारी म्हणून त्याला हे निर्णय घ्यावेच लागतात आणि ते घेतले पाहिजेत. त्या बाबतीमध्ये वरिष्ठांना आपण सांगितलं पाहिजे, वरिष्ठांना विश्वासात घेतलं पाहिजे. वरिष्ठ हे वरिष्ठ असतात आणि त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चित आपला फायदा होतो. वरिष्ठांना विचारल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करायची नाही, कमीत कमी पोलीस प्रशासनामध्ये तर नाही होत. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानं त्यांच्या यांनी काही निर्णय आम्ही कायद्याच्या प्लस मायनस पण घेतले आणि ते घेणं गरजेचं होतं. त्यामुळे समाजामध्ये शांतता राहिली. समाजामध्ये सध्या म्हणजे हा विषय तर पोलीस प्रशासनाला मी विचारला नाही पाहिजे, मुद्दा म्हणून विचारतो. समाजामध्ये सध्या दोन जातीमध्ये समाजामध्ये वाद निर्माण होतात. यामागे मेन काय गोष्ट आहे की हे वाद वाढत आहेत? खरं तर विचार केला तर दोनच जाती पाहिजे, एक पुरुष आणि एक स्त्री. हे जे आपलं प्रशासन आहे, आपलं जे हे स्वराज्य आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. म्हणजे 18 पगड जाती सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलं. शहाजी महाराजांपासून आलेला इतिहास, मालोजी राजांच्या पासून आलेला इतिहास राजारामापर्यंत जर आपण वाचला, आपण छावा कादंबरी वाचल्यानंतर लक्षात आले की छत्रपती संभाजी महाराजांचं काम काय आहे. म्हणजे संगमेश्वरची घटनेपासून बुराणपूरपर्यंत सगळ्या ज्या काय गोष्टी असतील त्या आपण इतिहास वाचला नाही. इतिहास न वाचल्यामुळे आपण न वाचता, न काही माहिती असता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून हे ठराविक लोक स्वतःच्या फायद्यासाठी हे करतात, फायद्यासाठी. परंतु माझ्या मते जात नाहीच पाहिजे. मला एखाद्याने विचारलं तुमचा धर्म कुठला, तर मी म्हणलं पाहिजे भारतीय मी. म्हणजे प्रथमतः तुमच्या टीसी वरून धर्म हिंदू, मुस्लिम, जैन, ईसाई हे सोडून फक्त भारतीय. मी भारतीय आहे आणि मला जात विचारलं तर मी सांगितलं पाहिजे मी पुरुष आहे. बरं. आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस प्रशासनाकडे यायचं म्हणलं की समाजामध्ये एक भीती असते, तर ही भीती घालवण्यासाठी पोलीस प्रशासन काही नाही, हे आपण जे म्हणले ते बरोबर आहे. चित्रपटामध्ये दाखवल्यामुळे पोलीस प्रशासन काही अंशी बदनाम पण झालेला आहे. ज्या गोष्टी वास्तव्य नसतात ते तिथे दाखवतात, शिंगम दाखवतात. शिंगम पोलीस खात्यामध्ये नसतो. पोलीस हे संविधानाप्रमाणे चालणारं हे प्रशासन आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान घालून दिले, एक चाकोरी आहे प्रत्येक माणसांची. तसं हे जे कायद्याप्रमाणे चालणारे हे प्रशासन आहे, त्याची अंमलबजावणी करणारे हे पोलीस डिपार्टमेंट आहे. त्यामुळे बाबा हे कोणाच्या म्हणण्यानुसार नाही चालत. परंतु हे असं इकडे तिकडे चित्रपटामध्ये हे दाखवल्यामुळे पोलीस प्रशासनाची नक्कीच बदनामी होते, असं काही नाहीये. गोरगरिबांना आणि निश्चित ज्याच्यावर खरोखर अन्याय झालाय त्यांना 100% न्याय मिळतो. परंतु आम्ही पण असे लोक आहेत की काहीतरी वाढीव सांगतो, चुकीचं सांगतो, एखादी गोष्ट केलेली नसताना पण त्याची चुकीची मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा गोष्टी होतात. परंतु एखादा तक्रारदार आहे तर त्यांनी ऍक्च्युअली त्यांनी जी घटना घडलेली तर सांगितली, पण तो तपास करताना आम्हाला त्याच्यामध्ये मदत होते. पण तो जर एखादी गोष्ट वाढीव सांगत असेल, चुकीची सांगत असेल, तर पोलीस अधिकारी काही प्रशासन घेणार नाही. त्यामुळे मग प्रशासनाच्या माध्यमातून त्याला थोडं हे केलं जातं. मग त्याला वाटतं नाही पोलीस असेच आहेत. म्हणजे इथे दोन गोष्टी महत्वाच्या. एक तर समाजाला सुद्धा ज्ञान पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पोलीस प्रशासनाकडे जातात वास्तव जे आहे ते मांडलं पाहिजे, ते मान्य करून पोलीस प्रशासनाकडे जावं. म्हणजे न्याय करण्यासाठी किंवा न्यायाला मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन कार्य करते. बरोबर आहे. आता आपण जाऊ रॅपिड राऊंड पाहण्यासाठी. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, तुम्ही विचार न करता एका वाक्यात सुरू करू. पहिलं म्हणजे चहा की कॉफी? कॉफी. गाव की शहर? गाव. पुस्तक की मोबाईल? पुस्तक. शिस्त की स्वातंत्र्य? सगळ्यात मला शिस्त. आवडते पुस्तक? आवडते पुस्तक माझं आवडतं पुस्तक म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचतो. अच्छा. आणि महाभारत. अच्छा. प्रेक्षक आहोत, एकूणच या व्यक्तिमत्वाकडे बघून खूप सारे गिमिक्स उलगडले आहेत. ते म्हणजे काय, तर शिस्तप्रिय असलेले प्रवीण कुमार बांगर सर हे तेवढे धार्मिक, ज्ञानेश्वरी वाचन करणारे, शिस्तप्रिय
आणि कर्तव्यनिष्ठ असे पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे बघून तरुणांनी नक्कीच आदर्श घ्यायला पाहिजे आणि आपलं वैयक्तिक जीवनही आदर्शमय बनवायला पाहिजे. धन्यवाद सर, आपण आलात. आपणास बोलून खूप चांगला आनंद झाला.